हॅलो, स्वागत आहे आपलं मराठवाडा सतर्क न्यूजवर। आज आपण अंबड तालुक्यातील महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत। वृक्षारोपण मोहीम तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले। विशेषतः शिव रस्त्यावर कडेला तब्बल 551 झाडे लावण्यात आली। अनुदान प्रकरणे एकूण 722 प्रकरणांपैकी 595 प्रकरणे यशस्वीरित्या अपलोड करण्यात आली, तर 93 प्रकरणे चौकशीसाठी ठेवण्यात आली आहे। सामाजिक योजना संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या तयार। राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 23 प्रकरणे निकाली। पशुपालकांना मदत जनावरे दगावल्याने नुकसान झालेल्या पशुपालकांसाठी मदत यादी तयार। रस्त्याची प्रकरणे रस्त्याशी संबंधित 15 प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहे। ही माहिती तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे। अधिक अपडेटसाठी आमचे चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। महसूल सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। आज 3 तारीख आहे। 3 तारखेला आज सर्व मंडळ आमचे जवळपास 9 मंडळामध्ये 550 झाडांचं वृक्षारोपण शिवपांधन किंवा पांधन रस्ते असतील किंवा शेत रस्ते असतील त्यांच्या दुहेरी दुतर्फा झाडे लावण्याचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये नागरिकांनी सुद्धा ह्या वृक्षारोपणामध्ये सहभागी घेतलेला आहे। त्यासोबतच प्रशासकीय ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण यामार्फत करण्यात येणार आहेत। ते सातबाऱ्यावरती नोंदी घेण्याचे काम असतील। जवळपास अंबड तालुक्यामध्ये जेवढे रस्त्याची प्रकरणं होते ते सर्वच्या सर्व प्रकरण आज रोजीपर्यंत सर्व प्रकरण निकाली काढण्यात आलेले आहेत। सुनावणी होऊन जे काही आरेफ झाले ते सर्वच्या सर्व आदेश देण्यात आलेले आहेत। एकही प्रकरण आज माझ्या स्तरावरती प्रलंबित नाही। त्यासोबतच अतिवृष्टी अनुदान 2024-25 म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये जो झालेला होता भागाच्या अनुषंगाने त्याची तपासणी करून आमच्याकडे जवळपास 722 अर्ज प्राप्त झाले होते। त्या 722 पैकी सगळ्याची पडताळणी करून 595 लाभार्थ्यांचा जो काही अनुदान आहे त्यांच्या अप्रूव्हल करण्यात आलेले आहे। शासनाकडून त्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम जमा होणार आहे। त्यासोबतच आमच्या चौकशी दरम्यान 93 फॉर्म हे चौकशीमध्ये डाऊटफुल आल्यामुळे आम्ही ते चौकशी करता देण्यात आलेली आहे। 34 फॉर्म आपण डिलीट केलेले आहेत ज्याच्या नावामध्ये सातबारे किंवा हे नव्हते। विशेष बाब म्हणजे हे तपासत असताना बेलगाव येथील 4 लाभार्थी असे आहेत की जे पूर्णतः डुप्लिकेट असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये आढळलेले आहे। त्याची सविस्तर चौकशी अहवाल मंडळ अधिकाऱ्यांमार्फत मागवण्यात येत आहे आणि ते जर दोषी दिसून आले तर त्या लोकांवरती फौजदारी स्वरूपाची तसेच दंडात्मक स्वरूपाची कारवाई या कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे। त्यानंतर या महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने काही लोकांची जनावरे मयत झालेली होती। अशी जी काही मयत झालेली जनावरे आहेत त्या 5 संचिका ह्या आज रोजी पात्र झालेल्या आहेत। त्या 5 लोकांना सुद्धा आम्ही लाभ देणार आहोत। दुसरी विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य च्या 23 संचिका आमच्याकडे प्राप्त झालेल्या होत्या। त्या 23च्या 23 संचिका ह्या अप्रूव्हल देण्यात आलेल्या आहेत, त्यांच्या मान्यता देण्यात आलेल्या आहे। त्याची आदेश सुद्धा आम्ही याद्वारे निर्मित करणार आहोत। त्याबरोबरच आपल्या अंबड तालुक्यामधील जामखेड सर्कलमध्ये उद्या महाराजस्व अभियान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान मोठ्या प्रमाणात होणार आहे। माननीय विधानसभा सदस्य नारायण कुचे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन या ठिकाणी होणार आहे। त्यासोबतच सर्व मंडळामध्ये सुद्धा महाराजस्व अभियान मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये साजरा करण्यात येणार आहे। त्याचंच निमित्त साधून उद्या रोहिल्यागड या ठिकाणी 1000 वृक्ष लावण्याचं सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे। या वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमामध्ये सोशल फॉरेस्टची सुद्धा लोक आम्ही त्यामध्ये मदत घेणार आहोत। जामखेड येथे होणाऱ्या जे काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये सर्व विभागाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ देण्याचा आमच्या मार्फत मानस आहे। त्या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। त्यासोबतच अजून पुढचे 7 तारखेपर्यंत हे आमचा महसूल सप्ताह आहे। मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी काम करून साजरा करत आहेत। सर्व जनतेला याद्वारे माझी विनंती आहे की आपण सुद्धा महसूल अभियानामध्ये आपण सहभागी व्हावं आणि आपली जास्तीत जास्त कामे आपण करून घ्यावे अशी मी विनंती करतो। मी विजय चव्हाण,
तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी अंबड जिल्हा जालना